नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी हादग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहे। तर हादग्याची फुलं ही व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे आणि आता ती एका पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। इथे हे फुलं धुवून झालेले आहेत। कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता ते व्यवस्थित असं उकळलेलं आहे आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये हे निवडलेली आणि धुतलेली फुलं शिजवून म्हणजे उकळून घ्यायचे आहेत। 1-2 वेळा उकळी आली की गॅस बंद करायचा आहे। हे फुलं आता खाली वर असे हलवून घ्यायचे आहेत आणि चांगली खळखळ उकळी आली की गॅस नंतर बंद करायचा आहे। 2 ते 3 मिनिट या उकळत्या पाण्यात हे फुलं शिजवून घ्यायचे आहेत। पहा, इथे छान अशी ही उकळी आलेली आहे आणि हे एकदाशे हलवून द्यायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूंची ही फुले व्यवस्थित शिजली जातात। दोन मिनिटांनंतर हा गॅस इथे बंद करायचा आहे। ही फुलं एकदा खालीवर करून एका चाळणीत ठेवायचे आहेत म्हणजे त्याचं पाणी हे सर्व निथळून जाईल। आता ही फुलं पूर्ण थंड होऊ द्यायची आहेत, तोपर्यंत वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। मिक्सरमध्ये हे सर्व जाडसर वाटून घ्यायचं आहे, चालू बंद करून। आणि थोडेसे शेंगदाणे पण घ्यायचे आहेत भाजलेले। याला कच्चे शेंगदाणे जरी घातले तरी पण चालू शकतात। हे पहा, याप्रमाणे जाडसर ही मिरची सुरुवातीला केली आहे आणि यानंतर आता शेंगदाणे पण थोडेसे जाड करून घ्यायचे आहे। असे जाडसर करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आता हे फुलं थंड झालेले आहे। यामधलं जे पाणी आहे ते संपूर्ण निथळून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत। त्यामध्ये जिऱ्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे। गॅस हा सुरुवातीला बारीक करायचा आहे। यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे म्हणजे हिरव्या मिरचीचा जो उघडपणा आहे तो कमी होतो। आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये हे फुलं टाकायचे आहेत। आता चवीनुसार मीठ घालायचे। चार ते 5 मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर याला परत पाणी सुटतं, तर ते पाणी थोडंसं आटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। ही हादग्याच्या फुलांची भाजी पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।